कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या निमित्तानं होणाऱ्या विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी येत्या गुरुवारपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे। येत्या 23 जुलैपासून पुढचे 15 दिवस म्हणजे 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत ही जमावबंदी लागू असेल। पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत हा आदेश जारी केला आहे। मुंबईत शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जीवित आणि मालमत्तेचं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं। आपण या जमावबंदीच्या आदेशांसंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया ग्राफिक्समधून। मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी असेल। 5 किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास त्यामुळे बंदी असेल। कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीवर बंदी राहील। या 15 दिवसाच्या काळात लाऊडस्पीकर, बँड, वाद्य आणि फटाके वाजवण्यास मनाई राहील। पण विवाह समारंभ, अंत्यसंस्कार, शैक्षणिक संस्थांचे कार्यक्रम, शासकीय कार्यालय, न्यायालय, चित्रपटगृह आणि नियमित व्यावसायिक व्यवहारांना हा आदेश लागू होणार नाही। पोलिसांची पूर्वपरवानगी असलेल्या कार्यक्रमांना या आदेशामधून सूट देण्यात आलेली आहे।